हॅलो भावांनो, सकाळ सकाळी मी निघालेलो असतो गावाकडे निघालेलं नसतं भावांनो. इथं मी लालपरीची ट्रॅव्हलिंग करून इथं मी पोहोचतो गावाच्या येशीवर पोचल्यानंतर एक जणाला हात करून मी पोहोचतो भावांनो शेतामध्ये. जसंच की आपल्या शेतामध्ये घर असल्यामुळे आणि इथं मम्मीने मागच्या टायमाला मिनी ब्लॉगमध्ये बोललेली बाभूळ तोडायची, तर ती न तोडता झाडे लावा झाडे जगवा हा वाक्यप्रचार मी ध्यानात ठेवून इथून लगेच मी निघतो बैलाच्या सावलीतून उन्हात बांधायला. तसंच भावांनो ऊन तर नसतं, सायंकाळ झालेली असते. मग इथून मी लगेच त्यांना बांधून आणि चारा बिरा घालून लगेच थोड्याच वेळामध्ये चारा आणण्यासाठी निघतो. मग त्यांचं मी ते जसंच की गवताच्या पेंड्या त्या घेऊन लगेच त्यांच्यासाठी ते चारा टाकतो. चारा टाकत असताना भावांनो इथं माझा हे करतो, चारा टाकून झाल्यानंतर भावांनो जसंच की त्यांना पण भूक लागते आणि आपल्याला पण भूक लागलं. मग मी ते चारा बिरा टाकून लगेच थोड्याच वेळामध्ये लगेच ते चारा टाकून झाल्यानंतर मग त्यांची पाण्याची व्यवस्था करतो. पाण्याची व्यवस्था केल्यानंतर भावांनो जसंच की पूर्णपैकी पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांचं मी पूर्ण दोन्ही बैलांना पाणी घालून आता गवळीला पाणी घालायचं असतं. आणि ही गवळी म्हणजे आपली भरपूर जसेच की मायाळू गाय असते आणि ही मायाळू नाहीच तर भावांनो ती मारत पण असते, ही आपल्याला नाही मारत. मग इथून लगेच पाणी बिणी घातल्यानंतर भावांनो जे पाणी वेस्टेज राहिलं असतं ते आपण झाडाला टाकतो. जसं की नारळाचं झाड असतं आपल्याला, नारळाचं झाड जसं की पप्पांनी लावलेलं आहे आणि हे पप्पांनी लावल्यामुळे ते भरपूर सारं मोठं झालं तुम्ही बघू शकता. आणि इथून मोठं झालेलं झाडं असतात. मग इथून आपण लगेच आपला घास बघायला जातो. जसं की आदित्य डेअरी आहे त्याच्या गिन्नी गवताला पाणी भरतो, आपण इथं घासाला पाणी भरतो. मग इथून लगेच भावांनो निघतो सूर्योदय बघाय. भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.